स्वागत करते. संजय उवाच एव मुक्त्वार मुवरती आघात त्वावरती आघात एव मुक्त्वार जुनस विसर्गाबद्दल हलंत स संख्ये रथोपस्थ पवरती आघात उपाविशत विसृज्य सृवरती आघात सशरय अनुस्वाराचा हलंत य संजय मधला चापम अनुस्वाराचा हलंत म शोकसं स च्या अनुस्वाराचा अवरती अनुस्वार व अर्धा विघ्न विवरती आघात मानसहा. संजय उवाच म्हणा. एव मुक्त्वार्जुनः संख्ये बघा मुक्त्वा मुक्त्वा एव मुक्त्वार्जुनः संख्ये बघा मुक्ता मुक्त्वा मुक्त्वा हां एव मुक्त्वार्जुनः संख्ये छान म्हणा. एव छान. एव अजून एकदा. रथोपस्थ उपाविशत रथोपस्थ उपाविशत म्हणा. म्हणा परत एकदा. पूर्ण ओळ म्हणाल सोपी आहे. म्हणा. छान. छान म्हणताय. फक्त संख्ये नाही संख्ये. हा म्हणा. एव मुक्त्वार्जुनः संख्ये छान. परत एकदा. विसृज्य सशरय चापम सशरय चापम विसृज्य सशरय चापम विसृज्य सशरय चापम म्हणा. विसृज्य शर म्हणजे बाण. स शर म्हणजे बाणासह. चाप धनुष्य. विसृज्य सशरय चापम छान. म्हणा. परत एकदा. शोक संविघ्न मानसहा शोक संविघ्न मानसहा छान. म्हणा. छान. परत एकदा.
विसृज्य सशरय चापं शोकसंविघ्नमानसः म्हणा छान म्हणताय म्हणा छान विसृज्य सशरय चापं शोकसंविघ्नमानसः परत एकदा पूर्ण श्लोक बघा एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरय चापं शोकसंविघ्नमानसः म्हणा एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरय चापं शोकसंविघ्नमानसः छान म्हणा एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरय चापं शोकसंविघ्नमानसः छान एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरय चापं शोकसंविघ्नमानसः छान म्हणा एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरय चापं शोकसंविघ्नमानसः परत एकदा एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरय चापं शोकसंविघ्नमानसः आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया संजय उवाच एवं उक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थे उपाविशत आता तिथे रथोपस्थ आहे प्रश्न पडेल हे स्थे कुठनं काढलं तर पुढे जो उ आलेला आहे ना त्यामुळे तो रथोपस्थे मधला ए लुप्त होतोय संधीचे नियम आहेत ते व्याकरणाचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा कळतील आत्ता घाबरायचं कारण नाही आत्ता मॅडम जसं सांगतील तसं म्हणायचं आहे रथोपस्थ उपाविशत रथोपस्थे उपस्थ याचा अर्थ पारिभाषिक जर अर्थ केला तर जननेंद्रिय असा होतो जेनिटल्स पण या एका कॉन्टेक्स्टमध्ये रथोपस्थ म्हणजे रथाच्या पार्श्वभागी रथामध्ये हौदा असतो बघितलाय जुना असा रथाचं स्ट्रक्चर चित्र बघितलेली असतात किंवा सिरियलमध्ये आपल्याला असतं तर पुढे तो उभा राहून लढत असतो पण मागचा भाग असतो तिथे असं जरा रिलॅक्स होता येतं बेशुद्ध पडला तर तिथे टेकता येतं त्या रथपार्श्वामध्ये तो उपाविशत हातपाय घालून बसला फटकल मारलं त्याने जाऊ दे मरू दे मी लढत नाही कृष्णा असं म्हणून तो अक्षरशः तिथे रथोपस्थे उपाविशत बसला काय म्हणून हे सगळं सांगून एवं उक्त्वा संख्ये भर युद्धामध्ये भर रणांगणामध्ये संख्य या शब्दाचा अर्थ युद्ध असा करायचा आहे रणभूमीमध्ये युद्धामध्ये असं बोलून एवं उक्त्वा अर्जुनः रथोपस्थे उपाविशत रथोपस्थामध्ये बसला कसा बसला तर विसृज्य सशरम चापम शोकसंविघ्नमानसः सशरम चापम विसृज्य बाणासहित धनुष्य टाकून त्याचं विसर्जन करून सोडून शोकसंविघ्न मन होऊन ज्याचं मानस ज्याचं मन हे एक शोकसंविघ्न आहे उद्विग्न असा आपण शब्द वापरतो ना तर तो त्या तसाच आहे संविघ्न शोकामुळे ज्याची मनस्थिती कोलमडून गेली आहे
उद्विग्न झालाय, काय करू नको असा दिग्भ्रम, अशी भ्रांत अवस्था ज्याला झाली आहे, असा अर्जुन शोकामुळे संविग्न झालेला, उद्विग्न मन झालेला असा अर्जुन हातातलं धनुष्य बाणासहित टाकून रथोपस्थामध्ये बसता झाला.